नमस्कार. जीवन खूप सुंदर आहे. चला सगळे मिळून त्याला अजून सुंदर बनवूया. आपल्या YouTube चॅनलमध्ये आतापर्यंतचा मागचा जो सुपरहिट व्हिडिओ ठरलेला आहे, ज्याचं नाव होतं की मुलांचे लग्न का जमत नाही. त्याच्या मागच्या सर्व मानसिकता आणि त्याच्यावरचे 100% उपाय आपण तुम्हाला दिलेले होते. आजचा व्हिडिओ जो आहे त्याचं टायटल सांगण्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, त्या नीट ऐका. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे, मुलाचं सगळं चांगलं आहे पण मुलाकडे शेती किती आहे हे विचारणारा मुलीचा बाप जनरली कीर्तनांमध्ये किंवा गप्पांमध्ये वेड्यात काढला जातो. काय की तुझी मुलगी जर शेतात जाणारच नाहीये तर मग तुला शेती का विचारायची आहे. बघा, बऱ्याचदा पॉझिटिव्ह पॉइंटच्या आड शेती हा विषयामुळे तेच पॉझिटिव्ह पॉइंट झाकले जाऊन चांगलं स्थळ नाकारलं जातं. पण त्याच्या मागेही काही मानसिकता असू शकते का? त्याच्या मागे अशी काही मानसिकता असू शकते का ज्याच्यामध्ये कुठेतरी सिक्युरिटी हा प्रश्न असेल, याचा सुद्धा आपण विचार करणार आहोत. गुण, पत्रिका, नाडी, ग्रहशांती या गोष्टी जर जुळत नसतील किंवा जुळत नाहीत, यापेक्षा मुलाची किंवा मुलीची HIV, हेपॅटायटिस बी, सिकल सेल ॲनिमिया, थॅलेसेमिया, डायबिटीस, BP, दमा, अनुवंशिकता, ॲलर्जी अशा प्रकारचे जे रिपोर्ट्स आहेत ते जुळणं महत्वाचं नाहीये का? की आपण त्याच पारंपरिक गोष्टीत जाणार आहोत की गुण जुळत नाहीये, पत्रिका जुळत नाहीये. बरं, जे गुण जुळत आहेत ते गुण तुम्ही एकदा तरी तपासून पाहिले का की नेमके कोणते गुण जुळत नाहीयेत? किंवा मुलगा वाईट आहे, मुलगी चांगली आहे, मुलगा चांगला आहे, मुलगी वाईट आहे, मुलगी शांत आहे, मुलगा खूप तापट स्वभावाचा आहे, नेमके कोणते गुण जुळत नाहीये? कधी तुम्ही चेक केलंय का? बरं, चेक केलं जरी ते गुण आज जुळत असले तरी उद्याची तुम्ही काय गॅरंटी घेता? परिस्थितीनुसार स्वभाव बदलू शकत नाही का? आत्ताच्या क्षणाला शांत असलेला माणूस 5 मिनिटांनंतर रागीट राहू शकत नाही का? आणि जर ह्याच गोष्टी असतील तर मग या गोष्टीचं काय? मी तर म्हणतो, जर ही गोष्टीकडे तुम्हाला लक्ष देऊन असं वाटत असेल सांगावं की नाही, खरोखर गुण, पत्रिका वगैरे हे जोडण्यापेक्षा मुलाला किंवा मुलीला काही आजार आहे का, त्यांची काही अनुवंशिकता आहे का, या गोष्टीचे रिपोर्ट जुळणं जास्त महत्वाचं आहे. तर याच्याही पुढे मी एक वाक्य सांगेल की एकमेकांना बायोडाटा देण्याच्या अगोदर एकमेकांना मुला-मुलींचे ब्लड सॅम्पल एक्सचेंज करा, जेणेकरून लग्नाआधी एकमेकांना कुंडल्या वगैरे देण्याची गरज राहणार नाही. ब्लड सॅम्पल दिलं तर ऍटलीस्ट कळून जाईल की कोणाला काही आजारपण तर नाहीये ना. जर आजारपण असेल तर याचा अर्थ असा होत नाही की त्यांचे लग्न होत नाही. जसं एखादा पेशंट HIV पॉझिटिव्ह असेल तर त्याचं HIV पॉझिटिव्ह मुलीसोबत लग्न होतं, त्याप्रमाणे जर एखाद्या पेशंटला काही आजारपण असेल, एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला काही आजारपण असेल तर ते आजारपण ऍक्सेप्ट करणाऱ्या फॅमिलीज पण आहेत आणि त्यानुसार पुढे जाऊन आपल्याला ते संसार सुखाचा करणं हा जास्त सोपा होईल, ज्याच्यात फसवणुकीची भावना राहणार नाही. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला, ज्याचं नाव आहे मुलीच्या लग्नातील अडथळे आणि त्याच्यावरचे उपाय. नमस्कार, मी डॉक्टर गणेश पाटील स्वागत करतो तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माय प्रॉब्लेम्स माय सोल्युशन. जीवन खरंच खूप सुंदर आहे, चला आपण अजून सुंदर बनवूया. तर आजच्या व्हिडिओ मधलं लग्नातील अडथळे, मुलींच्या लग्नातील अडथळे, याच्यामध्ये सुद्धा आपण त्याच पॅटर्नने जो मागच्या व्हिडिओला मुलांच्या लग्नामध्ये काय अडचण येतात याच्यामध्ये जे सायकोलॉजिकल, फिजिकल, सोशल ऍस्पेक्ट आपण लावलेले होते तेच आपण इथं लावतोय. ज्याच्यात पहिला फिजिकल आहे, ज्याच्यामध्ये सुंदरता, रंग, वय आणि व्यायाम ह्या गोष्टी मोडतील. सायकोलॉजी मध्ये मात्र मी यावेळेस 3 गोष्टी ऍड केलेल्या आहेत. एक मुलींची मानसिकता, एक मुलांची काय अपेक्षा आणि मानसिकता असते ती, आणि सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे मुला मुलींच्या पालकांची मानसिकता. बऱ्याचदा लग्न न जमण्यासाठी त्यांची मानसिकता जास्त कारणीभूत ठरते. तर पहिला मुद्दा आहे फिजिकल. फिजिकल मध्ये बघा काय काय येतंय की सुंदरता. सुंदरता माझ्या मतानुसार जर म्हणणार की मुलीची सुंदरता ही कशा कशात मोजली जाते जनरली, तर ती नैसर्गिक असावी, ज्याच्यामध्ये मी मागच्या मुलांच्या व्हिडिओ प्रमाणेच इथेही सांगतोय की कुठलेही केमिकल चेहऱ्याला लावू नये. रोज गोरं होण्यासाठीचे मलम लावणं ही संकल्पना तद्दन चुकीची आहे. भगवंताच्या कृपेने आपल्याला 2च रंग दिलेले आहेत. मेलॅनिन घटकमुळे तुमचा रंग काळा किंवा गोरा होत असतो. तुम्ही जास्त उन्हात राहिले तर तुमच्या त्वचेचं रक्षण व्हावं या चांगल्या भावनेने तुमचं शरीर मेलॅनिन तयार करतं आणि त्याच्याने तुमचा रंग काळा असतो. तुम्ही उन्हात जर जात नसाल तर तो रंग हळूहळू गोरा होतो. का गोरा होतो? तर कारण मेलॅनिनची त्यावेळेस गरज राहत नाही, मेलॅनिन कमी झाल्यामुळे पुन्हा रंग गोरा होतो. हे ऊन सावली हे आपल्या आयुष्यात होत राहणार. तुम्ही गोरे असाल, तुम्ही उन्हात काम करा, तुम्ही थोडे काळे पडणार. तुम्ही काळे असाल, तुम्ही सावलीत काम करा, तुम्ही थोडे गोरे होणार. म्हणून या 2 रंगांव्यतिरिक्त काहीही आपल्या नशिबात नसतं. आपण तसेच आहोत आणि ते मुद्दाम कुठले तरी मलम औषध लावून गोरं होण्याची जी संकल्पना आहे ती तद्दन चुकीची आहे.
गोरं म्हणजे सुंदर ही सुद्धा व्याख्या चुकीची आहे. पुढचं, स्मित हाशी, तुमचं हास्य जे आहे ते तुमच्या हसण्यावर जास्त सौंदर्य खुलून दिसतं. तुमचं हास्य हे हृदयातून असलं, हृदयातून असलेलं हास्य हे चमकून दिसतं, हे मनापासून असलेलं दिसतं, त्याचे भाव डोळ्यात दिसतात आणि त्याच्याने सौंदर्य वाढतं. बळजबरीचं हसलेलं किंवा खोटं हसलेलं हे त्याच्यात मोडत नाही. स्वच्छता, टापटीपपणा, तुम्ही हायजेनिक असाल, तुमची हेअरस्टाईल व्यवस्थित असेल, तुम्ही चेहऱ्याची स्वच्छता व्यवस्थित ठेवत असाल, कपड्यांची टापटीपपणा व्यवस्थित ठेवत असाल, तुम्ही व्यवस्थित स्वतःला ठेवणं हे तुमच्या सौंदर्यात नक्कीच भर घालतं. येडं गबाळं राहण्याचा जमाना गेला. जो बोलतो, जो दाखवतो त्याचे खराब गहू सुद्धा विकले जातात, जो बोलत नाही त्याचे चांगले सुद्धा विकले जात नाही. पुढचं, बऱ्याचदा मुलींमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामध्ये महत्वाचे प्रॉब्लेम्स आहेत ऍक्नी, चेहऱ्याला येणारे पिंपल, पुरळस. नंतर दुसरं हेअर, ज्याच्यामध्ये लांब केस केल्यानंतर त्याला असे फाटे फुटणे वगैरे प्रकार घडतो आणि डार्क सर्कल्स वगैरे प्रकार असतो. तर याच्यात काय असतं की ऍक्नी हा जो प्रकार आहे हा हार्मोनमुळे, वयोमानामुळे येत असतो. योग्य वयात ते हार्मोन शरीरात सिक्रेट झाल्यामुळे बाईला बाईपण मिळतं आणि त्या हार्मोनल चेंजेसमुळे सुद्धा बऱ्याचदा आपल्या चेहऱ्यावर पुरळ उठतात, ज्या आपण तरुणाईमध्ये पदार्पण केल्याच्या वेळची सूचना समजू शकतो. आणि ते जे आहेत त्या ऍक्नी ह्या हळूहळू कमी होत असतात. फक्त त्यांना पुन्हा पुन्हा हात लावला, त्यांना जर इन्फेक्शन वाढवून घेतलं तर मात्र त्या खूप मोठ्या होतात. म्हणून सगळ्यात बेस्ट पर्याय आहे की ऍक्नी वगैरे जे आहेत याच्यात तुम्ही त्यांना हात लावायचाच नाही, पहिलं. दुसरं, त्याच्यासाठी काय काय लागतं ते मी पुढे सांगतो. तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे की त्या फोडायच्या नाही. फोडल्यानंतर तिथं जखम तयार होते आणि जेव्हा ती जखम भरते तेव्हा एक काळा डाग आणि मोठा खड्डा तयार होतो. त्याच्याने चेहरा गोरा होण्याऐवजी, चेहरा स्वच्छ होण्याऐवजी अधिकच विद्रूप होत असतो आणि बऱ्याचदा ते काळे डाग हे परमनंट राहून जातात. म्हणून कृपया ज्या ज्या मुलींना चेहऱ्याला पिंपल्स, पुरळस आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही त्यांना हात लावू नका, त्यांना फोडू नका. त्याच्यासाठी दिवसातून 4दा चेहरा स्वच्छ धुवा आणि नैसर्गिक हळद आहे, तूप आहे, या गोष्टी त्यांना रोज लावत राहा. पुढचं, हेअर कट्स, योग्य वेळेत स्वच्छता असली पाहिजे. कारण जास्त वेळेत जर तुम्ही हेअरस्टाईल जर करत असाल, जास्त तुम्ही पॅक केस ठेवत असाल तर त्याच्यामध्ये घामाचं प्रमाण हे तिथल्या त्वचेमध्ये साचतं आणि त्याच्याने डोक्याला एक वेगळा विचित्र वास येतो. कधी कधी सिबम जास्त सिक्रेट झाल्यामुळे कोंड्याचं प्रमाण म्हणा, फंगल इन्फेक्शन म्हणा, ह्या गोष्टी तिथं येत असतात. म्हणून हेअर कट शक्यतो असा ठेवा की जेणेकरून आठवड्यातून किमान 2-3 वेळा तुम्हाला हेअर चांगले धुता आले पाहिजे. दुसरं, ते मोकळे जास्तीत जास्त ठेवता आले पाहिजे. पुढचं आहे डार्क सर्कल. याच्या मागे भरपूर कारणं आहेत. जनरली जे कारणं आहेत त्याच्यामध्ये पेशंटच्या शरीरात व्यवस्थित घटकांची कमी असणं, विटॅमिन्स वगैरे कमी असणं, याच्याने ते होतं. तुम्ही अशक्त असणं, याच्याने सुद्धा ते होतं. हार्मोनल चेंजेसमुळे सुद्धा होतो. त्याच्यामुळे स्वतःचं खाणं पिणं, स्वतःच्या शरीराची काळजी मनापासून घेतल्याशिवाय आणि डॉक्टरांचा योग्य सल्ला घेतल्याशिवाय ऍक्नी, डार्क सर्कल्स हे जात नाही. पुढचं, गोरं व्हायचे मलम लावणं ही तद्दन चुकीची व्याख्या आहे. हे बघा, मेकअप अति करणं, ज्याच्याने चेहऱ्यावर तुम्ही वेगवेगळे केमिकल्स वापरत असतात. माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला बहिणींना की बायांनो, कुठलाही मेकअप हा तात्पुरता, सोबर आणि कमीत कमी करा. तुम्ही लग्नाला स्वच्छता, सुंदरता, हास्य, तुमच्या डोळ्यातली इमानदारी ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या तर तुम्हाला चुकून सुद्धा भरपूर पोतारा चेहऱ्याला चोपडायची गरज नाही. तुम्ही जितकं स्वतः आतून खुलून राहाल, तुमच्या डोळ्यातून तुमचं सौंदर्य दिसेल तितकं चांगलं. तुम्ही ओव्हर मेकअप करणं, टॅनिंग करणं ह्या खूपच व्याख्या चुकीच्या आहेत. तुम्ही तात्पुरत्या सुंदर दिसू शकतात, पण मेकअप केल्यानंतर जेव्हा तुम्हाला घाम येतो तेव्हा तुमच्या चेहऱ्याचे जे 12 वाजलेले असतात ते बिना मेकअपने तुम्ही जो चेहरा धुतल्यावर चांगल्या दिसत होत्या त्यापेक्षा अजून विद्रूप दिसत असतं. मग जर ते लावून अजून विद्रूपच दिसायचं आहे तर ते लावतातच कशाला, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि जर तुम्हाला मेकअप करायचा आहे तर तो थोड्या वेळापुरता तो सोबर, जास्तीत जास्त नैसर्गिक करण्याचा प्रयत्न करा. पुढचा, 3 वेळा चेहरा दिवसातून स्वच्छ धुणे. आणि जे घटक मी आता सांगतोय हे सगळे नैसर्गिक घटक आहेत. याच्यातले कुठलेही 2 घटक 3 घटक एकत्र करून तुम्ही दिवसाला चेहऱ्याला लावू शकतात. त्याच्याने तुम्ही चेहऱ्याला मसाज करू शकता. त्याच्यात हळद, तूप, मध, डाळीचं पीठ, काकडी, टमाटा, बटाटा, ॲलोवेराचा ज्यूस हे सगळे एकत्र करता येऊ शकतं. याच्यातले मॅक्झिमम गोष्टी या नैसर्गिक आहेत. याचे तुम्हाला कुठलेही साईड इफेक्ट्स नाहीत. पुढचं,
सौंदर्याची गंमत अशी आहे नेमकी की वय 18 ते 23 जे आहे याच्यामध्ये सौंदर्य हे जास्त खुलून दिसतं, तेज हे जास्त खुलून दिसतं. नंतर मात्र तेज कमी होणार असतं आणि एकदा का ते तेज कमी झालं, एकदा का तुमचं तारुण्य गेलं की त्यानंतर तुम्ही काय शिकलेले आहात, तुम्ही काय नोकरी करता, तुमचं पद काय आहे, ह्या गोष्टीला काहीही किंमत उरत नाही. म्हणून माझी रिक्वेस्ट अशी आहे, जोपर्यंत तुमच्या चेहऱ्याला सौंदर्याचं तेज आहे तोपर्यंत तुम्ही लवकरात लवकर लग्नाचा विचार करा. शिक्षण, कुटुंब, पगार याच्यामध्ये तुमचं कुटुंब आणि तुमचं शिक्षण, पगार याच्यातनं तुम्ही कशाला महत्व देतात हे अगोदर ठरवा. जर तुम्ही कुटुंबाला महत्व देणार असाल तर वेळेच्या आत लग्न करणं सोयीस्कर आहे. जर तुम्ही शिक्षणाला, पैशाला, पगाराला महत्व देणार असाल तर तुम्हाला त्या वयानंतर लग्न करावं लागेल. त्याचे फायदे की तोटे ते तुम्हाला कळेलच. पुढचं आहे सौंदर्याच्या व्याख्येमध्ये गोरी होणं. बघा काय आहे की गोरी ही व्याख्या खूप चुकीची आहे. तुम्ही सावळे आहात, तुम्ही रंगाने काळे आहात याचा अर्थ तुम्ही सुंदर नाही असं नाही. की पहिली गोष्ट ऍक्सेप्ट ॲट इज, तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकार करा. भगवंताने तुम्हाला काही ना काहीतरी योग्य उद्देशानेच बनवलेलं आहे, म्हणून त्याने बनवलेली गोष्ट ही कधीच वाईट असणार नाही. बघा तुम्ही देवाला मायबाप मानतात, कुठला बाप किंवा कुठली आईला असं वाटेल की माझं बाळ हे खराब असावं, नाही. पण माझी विनंती अशी आहे की त्याने बनवलेलं जसं आहे तुम्ही तसंच्या तसं स्वीकार करा. लोकांना तुम्ही सुंदर वाटताय का याच्यापेक्षा तुम्ही स्वतःला सुंदर वाटताय का हे फार महत्वाचं आहे. अगोदर तुम्ही स्वतःला सुंदर समजा. आणि मी पुन्हा सांगतो, सौंदर्य हे रंगावर अवलंबून नाही, तुमच्या स्वभावावर, तुमच्या चारित्र्यावर, तुमच्या हास्यावर, तुमच्या इमानदारीवर, तुमच्या स्वच्छतेवर, तुमच्या टापटीपणावर, तुमच्या बोलण्यावर, तुमच्या हसण्यावर अवलंबून आहे. सौंदर्य हे रंगावर अवलंबून नाही. पुढचं, सावळं असणं, ब्लॅक ब्युटी असणं हे का तयार करता येत नाही का? करता येतं. योग्य चेहऱ्याची ठेवण ठेवली, व्यवस्थित व्यायाम केले, शरीराची योग्य बांधणी तयार केली तर तुम्ही ब्लॅक ब्युटी म्हणून सुद्धा स्वतःला पदार्पण करू शकतात. तुमचा रंग काळा आहे, तुमचं मन काळं नाहीये. तुम्ही हा महत्वाचा विषय आधी लक्षात घ्या. तुमचा रंग काळा आहे याचा अर्थ रंगाला महत्व नाहीच आहे. तुमचं मन स्वच्छ आहे, तुम्ही सुंदरच आहात. जी ब्लॅक ब्युटी म्हणतोय मी किंवा सावळेपणा म्हणतोय, या सावळेपणामध्ये किंवा गव्हाळ रंगामध्ये सुद्धा सुंदर का बनता येणार नाही? बनता येईल. या व्हिडिओमध्ये मी जेवढे जेवढे चांगले पॉइंट्स दिलेले आहेत, ज्याच्यात मी सुंदरतेची व्याख्या काय दिलेली आहे, सायकोलॉजी काय दिली, त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करा, डेव्हलप करा स्वतःला. जे पदार्थ मी सांगितले त्यांचा वापर करा. स्वतःच्या शरीराला एक शिस्त लावून घ्या. उठण्या बसण्यापासून खाण्यापिण्यापर्यंत सगळ्या गोष्टींची स्वतःला एक वळण लावून घ्या. तुम्ही 200% सुंदरच आहात आणि तुमच्यापेक्षा कुणीच सुंदर नाही. पुढचं शेवटचं आहे की वय वाढलं, फिजिकल मध्ये महत्वाचा मुद्दा की वय वाढलं तर काय घडतं? काळे डाग येतात, सुरकुत्या येतात. त्याच्यासाठी तुम्हाला जे आता सांगितलं या सगळ्या गोष्टींचा वापर करायचा आहे. त्यातल्या त्यात तुम्हाला काय करायचंय की जे पदार्थ सांगितले त्यांच्यासोबत वाफ घ्यायची आहे. फेशियल योगा एक्सरसाइज ही फार महत्वाची गोष्ट आहे. फेशियल योगामध्ये ही मुवमेंट, ही आहे, ही आहे, ही आहे, भुवयांची आहे. तर अशा बऱ्याचशा मुवमेंट आहेत ज्याच्याने या चेहऱ्याचे जे मसल्स आहेत त्यांना योग्य व्यायाम मिळतो आणि या व्यायामानंतर त्या त्या जागेची स्किन जी आहे तिला सुरकुते येत नाहीत. तुमची त्वचा अधिकाधिक तरुण दिसते. म्हणून फेशियल योगा युट्यूबवर तुम्हाला मिळतील, फेशियल एक्सरसाइज मिळतील, ते बघा. उठता बसता चालता बोलता मिळेल तेव्हा, आठवेल तेव्हा ते करायचे. पुढचं व्यायाम, फिजिकल मधला हा माझा आता पुढचा मुद्दा आहे व्यायाम. बघा काय आहे की जनरली तुम्ही आता चित्रपट वगैरे पाहतात त्याच्यामध्ये दाखवतात की झिरो फिगर हे ते. बघा झिरो फिगर म्हणजे सुंदर हेही मला म्हणत नाही मी. ते जर कोणी सुंदर मानत असेल तर मग ज्यांची तब्येत थोडी बरी आहे त्या काही सुंदर नाहीत का असं नाही. पण 36-24-36 हे जे प्रमाण दिलेलं आहे ते प्रमाणाला अप्रोच करा, तेच प्रमाण करा असं नाही. त्याच्यासाठी अधिक मानसिक रुग्णासारखं वागणं किंवा एकदम भयानक डाएट करते, हेच खात नाही तेच खात नाही असे मन मारून जगू नका. जे स्थूल असतील त्यांनी माझे अगोदरची व्हिडिओ बघा ज्याच्यात पोटभर खा आणि वजन कमी करा याच्यात मी सांगितलेले. त्याप्रमाणे नैसर्गिकरित्या तुम्ही जर का डाएट वापरत आहात, मानसिकता व्यवस्थित ठेवत असाल, योग्य व्यायाम करत असाल तर मात्र तुम्ही नक्कीच सुडौल बनतात. अति स्थूल किंवा अति कृश सुद्धा कधीच नको पाहिजे.
महत्वाचं म्हणजे बऱ्याचदा 90% घरामधील मुलींचं ऑब्झर्वेशन आमचं असं आहे पालकांचं की मुली जेवताना चिमणी जसे दाणे टिपते तसं खात असते, थोडसंच खाणार, इतकुसच खाणार, बारीकच राहायचंय. एकदम रॉंग. त्याच्याने तुम्हाला हार्मोनल प्रॉब्लेम्स येतील, त्याच्याने तुम्हाला पीसीओडीचे प्रॉब्लेम्स येतील, त्याच्याने तुमच्या शरीरामध्ये पाहिजे ते विटॅमिन्स, पाहिजे ते प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स मिळणार नाहीत, तुमचं वजनाचा बॅलन्स बिघडेल, परिणामी तुमच्या शरीरावर जसं जसं वय वाढेल तसे तसे साईड इफेक्ट्स वाढतील. म्हणून पहिली गोष्ट, चिमणी खाणं बंद करा, वेळापणा करू नका पूर्वी. पुढचे, हार्मोनल किंवा मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्ससाठी योग्य डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या. या व्यतिरिक्त मुलींचं लग्न न जुळण्यासाठी जर सौंदर्याच्या व्याख्येत एवढ्या गोष्टी बसत असतील तर तुम्ही जर निव्वळ सुंदर नाहीत असं म्हणून तुम्हाला डावललं जात असेल तर या गोष्टींचा वापर करा. तुम्ही नक्की सुंदर बनणार, पण योग्य वयातच ती सुंदरता शोभणार आहे. सगळ्यात महत्वाचं, वय जर खूप जास्त झालं आणि आता तुम्ही लग्नाला उतरत असाल तर मात्र भविष्य थोडंसं वाईट असतं कधी कधी, ज्याच्यात फॅमिली प्लॅनिंग बिघडणार. समजा मुलीचं वय 30 आहे, मुलाचं वय 35 आहे किंवा 34 आहे. आता यांनी लग्न केलं, त्यानंतर त्यांनी थोडा वेळ थांबले आणि मग बाळ उद्याचा विचार केला. समजा 2 वर्ष करिअर, शिक्षण, फ्लॅट काहीतरी घेण्याच्या नादात थांबले आणि 2 वर्षानंतर ते करताय, म्हणजे मुलीचं वय झालं 32. आता ते बाळ जन्माला येणार तेव्हा तिचं वय असेल 33 आणि या वाढत्या वयानुसार बायोलॉजी मध्ये चेंजेस घडतील. या वाढत्या वयानुसार वैद्यकशास्त्राच्या सल्ल्यानुसार विचार केला तर काही प्रॉब्लेम्स येतात, फॅमिली प्रॉब्लेम येतात, इन्फर्टिलिटी प्रॉब्लेम, पीसीओडीचे प्रॉब्लेम्स येतात. कधी कधी काही कुटुंबांना कॉम्प्रोमाइज्ड बाळ जन्माला घालावं लागतं किंवा ते येतं. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, जिथे जिथे कॉम्प्रोमाइज बाळ जन्माला येतं त्या ठिकाणी बऱ्याचदा नात्यातले लग्न, अनुवांशिकता किंवा त्याच्यातला जास्त वयात केलेलं लग्न हा फॅक्टर सुद्धा तितकाच कारणीभूत धरला जातो. म्हणून हात जोडून विनंती आहे, लग्न योग्य वयातच करा. पुढचं, सायकोलॉजी. सायकोलॉजी मध्ये मी 3 भाग केलेले आहेत, मुलांची सायकोलॉजी, मुलींची सायकोलॉजी आणि पालकांची सायकोलॉजी. मुलांची सायकोलॉजी मध्ये बघा, मुलांची अपेक्षा काय असते. जनरली जसं मागच्या व्हिडिओत मी सांगितलं की मुलींची अपेक्षा काय असते की मुलगीला मुलगा कसा हवा असतो, त्याप्रमाणे मुलांची एक अपेक्षा असते की ती सुंदर असावी, घरकाम करणारी असावी, म्हणजे तिला स्वयंपाक, पाणी, धुणं भांडी हे जमत असावं. कारण अजून तरी सध्या घरात घरकाम हे आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रिया आवरून घेत आहे, स्वयंपाकाचं स्त्रिया करून घेत आहे, धुणी भांडीचं स्त्रिया करून घेत आहे. तर त्याला ती एक अपेक्षा असते की तिला स्वयंपाक करता आला पाहिजे, याला येत नाही ना, त्याच्यामुळे तिला तरी आला पाहिजे, नाही तर दोघांनी भुका मारायची वेळ. म्हणून घरकाम करणारी असावी. शिक्षण त्याच्यापेक्षा जास्त नको असतं बऱ्याच लोकांना, एक तर बरोबरीचं असावं किंवा त्याच्यापेक्षा कमी असावं. याच्या मागे नाकापेक्षा मोती जड नको ही पण व्याख्या काहींनी लागू केलेली आहे. त्याच्यामध्ये पुढचा विषय तो समजदार, गोरी. आता बघा, मुलांच्या अपेक्षेमध्ये गोरी ही व्याख्या आहे, म्हणून मुलींनी गोरीच असावं असं नाही. मुलांनी गोरी म्हणजे सुंदर ही व्याख्या बदलण्याची खूप गरज आहे. स्लिम असावी, सुडोल असावी, हसरी असावी, टापटीप असावी. आता इथला टापटीपपणा शारीरिक टापटीप, कपड्यांची टापटीप तर आहे, पण घराची टापटीप सुद्धा त्यांना अपेक्षित असते की तिने घरातला सगळा पसारा आवरून घर स्वच्छ ठेवलेलं पाहिजे. पुढचं, समवयस्क किंवा त्याच्यापेक्षा थोडी लहान, सारख्या वयाची किंवा त्याच्यापेक्षा लहान असावी. मैत्रीण मात्र त्यांना मॉडर्न हवी असते आणि बायको मात्र ही सुसंस्कृत आणि संस्कारीच हवी असते, जी जुन्या परंपरा, जुन्या संस्कारांना घेऊन पुढे चालणारी असेल. आता हे का असतं हे मला काही एवढं डिटेल्स सांगता येणार नाही, पण जनरली मुलांना मैत्रीण ही मॉडर्न असते, पाहिजे असते आणि पत्नी ही सुसंस्कृत आणि संस्कारी पाहिजे असते. पुढचा मुद्दा येतो, या सगळ्या गोष्टींची जर का मुलांची अपेक्षा असेल तर मुलींनो तुम्ही ठरवा याच्यात तुम्ही कुठे बसता. जनरली याच्यातल्या मॅक्झिमम अपेक्षा ह्या प्रत्येक मुलाच्या असतात. तुम्ही त्यांच्या अपेक्षांमध्ये जर बसत असाल तर तुमचं लग्न नक्की लवकर जमेल. पुढचा मुद्दा येतो, मुलींची मानसिकता. आता हा फार महत्वाचा मुद्दा आहे. पहिली गोष्ट, मला तुम्ही एक सांगा, मॅरेज मटेरियल म्हणून जी गोष्ट आहे बघा, तुम्ही टाइमपास पिक्चर वगैरे पाहिलं असेल, मॅरेज मटेरियल जी गोष्ट आहे त्या मॅरेज मटेरियल मध्ये तुम्ही स्वतःला बसणार असं बनवलंय का, ज्याच्यामध्ये तुमचं वागणं, बोलणं, पेहराव, हास्य, शिक्षण, सुडोलपणा या सगळ्या गोष्टी येतील असं तुम्ही स्वतःला बनवलंय का? नाही बनवलं
मनापासून ठरवा, तुमची सायकोलॉजी तशी बनवा आणि अर्जंट तुम्ही त्या पद्धतीने स्वतःला तयार करा. पुढचं फिजिकल आणि मुलांची अपेक्षा या दोन्ही गोष्टींचा एकत्र अभ्यास तुम्हाला करावा लागेल. तर तुम्हाला तुमची मानसिकता अगोदर तशी बनवावी लागेल की ज्या मुलांच्या अपेक्षा असतात, जनरली कोणत्याही मुलाची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षामध्ये तुम्ही बसताय का. तर त्याच्यात मुलांच्या ज्या अपेक्षा मी आता सांगितलं त्या अपेक्षा आणि त्याच्यातले फिजिकल पॉईंट जे सांगितले ते, हे दोघं एकत्र करा आणि त्याच्यात बसण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही त्याच्यात बसण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या लग्नात जो अडथळा येत असेल तो लवकर दूर होईल, परिणामी तुमचं लवकर लग्न होईल, चांगलं स्थळ मिळेल. महत्वाची गोष्ट. पुढचं, अनोळखी माणसासोबत जुनं सगळं सोडून, म्हणजे जुनं म्हणजे आई वडील भाऊ, जुनं घर, जुनं कुटुंब, जुनं गाव, हे सगळं सोडून कायमचं राहायला जायची तुमची मानसिकता झालेली आहे का. जर झालेली नसेल तर तुम्ही घाबरत किंवा बळजबरीने किंवा घरच्यांचा आग्रह म्हणून असं म्हणून लग्न करत तर नाहीयेत ना. जर तसं असेल तर मात्र पुढे जाऊन तुमच्या लग्नात तरी किंवा लग्नानंतर तरी तुम्हाला अडथळे येतील. म्हणून सांगतो की अगोदर तुमची मानसिकता त्याप्रमाणे बनवा. कुटुंबात, घरात, इतर नातेवाईकांचा सगळ्यांकडे जाऊन त्या गोष्टीचा अभ्यास करा. त्यातल्या त्यात मी हात जोडून विनंती करेन की कुठे ना कुठेतरी तुम्हाला सुखी कुटुंब सापडतील ज्याच्यामध्ये मॅच्युरिटी, समजदारी ह्या गोष्टी भरपूर असतील. त्या सुखी कुटुंबांमध्ये जाऊन थोडंसं थांबा, अभ्यास करा की ते वागतात, बोलतात कसे, त्याच्यामध्ये घरामध्ये असणारी स्त्री ही कशी राहते, कशी वागते, हे सगळं अभ्यास करा. त्याप्रमाणे स्वतःला बनवण्याचा प्रयत्न करा. पुढचं, संसार म्हणजे काय, त्याच्यात मिळवणं काय, त्याग करणं काय, याची पूर्ण व्याख्या तुम्हाला क्लिअर आहे का. बघा, संसार म्हणजे अचानक एक दिवस असं होतं की लग्न होतं, तुम्ही आपलं घर सोडून दुसऱ्या घरी जातात आणि तिथून तुम्ही कधीच कायमस्वरूपी पहिल्या घरी येणार नसतात. आता जुनं तर सगळं प्रेमळ होतं, आई प्रेमळ होती, वडील प्रेमळ होते, भाऊ काळजी घेत होता, हवं ते मिळत होतं, राणीसारखी राहत होती, कसलंही बंधन नव्हतं. अचानक ट्विस्ट आला लाईफ मध्ये. आता तुम्हाला बंधन आले, इतक्या वाजता उठली पाहिजे, हे काम केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, आमच्या घरात हे चालत नाही, आमच्या घरात असं होत नाही, हे सगळं चालतं तुमचं. आणि मग अचानक आलेला जो ट्विस्ट आहे याच्यामध्ये काही गोष्टी या संसाराच्या महत्वाच्या असतात. कोणत्या? काही मिळवता येतं, नवीन मिळतं, नवरा मिळतो, सासू मिळते, सासरा मिळते, नंदा मिळतात, दीर मिळतो, जेठ मिळतात, सगळे मिळतात. पण काही सोडलेलंही असतं जुनं. या वेळेत जी तुमची मानसिक उलथापालथ होणार आहे तिची तुम्ही तयारी केलेली आहे का, महत्वाचं. आणि त्याच्यात त्याग, ते कुटुंब सुखी राहण्यासाठी तुम्ही काही त्याग करावा लागू शकतो, त्याचीही तुमची मानसिकता आहे का. नसेल तयार करा. पुढचं, लग्नानंतरचं आईपण, घरातील वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांची जी मानसिकता राहील, म्हणजे सासू सासरे नणंद वगैरे या सगळ्या लोकांची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेतली अपेक्षा पूर्ती करताना काही मतभेद घडतील. त्या मतभेद घडल्यानंतर जर का काही वाद होत असतील तर ते शांतपणे समजून घेणे आणि ते वाद न होऊ देणे, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला जाणीव आहे का. पुढचं आणि सगळ्यात महत्वाचं, त्या नात्यांमध्ये मतभेद होऊन वाद जर होत असेल तर ते नाते तुटण्याऐवजी, ते नात्यांमध्ये दुरावा तयार होण्याऐवजी, ते नाते अधिक बळकट होण्यासाठी, अधिक चांगले होण्यासाठी एक पाऊल मागे घेणं किंवा समोरच्याच्या पायावर झुकणं, जसं सासूच्या, नंदांच्या, या गोष्टींची तुम्हाला परिपूर्ण कल्पना आहे का. कारण शेवटी मान ह्या शब्दाने तुम्ही सगळ्यात लहान म्हणून घरात आलेले आहात, तुम्ही नवीन सून म्हणून आलेले आहात. त्याच्यामुळे आदर करणं, समोरच्याला रिस्पेक्ट देणं आणि मग तो रिस्पेक्ट आपणही घेणं, समोरच्याला प्रेम देणं, मग ते प्रेम आपणही घेणं, याची सगळी अपेक्षा ही तुमच्याकडून राहील. ते तुम्हाला देतील ह्या अपेक्षेने की तुम्ही पण देणार, पण तुम्ही तिथं जर कमी पडल्या तर तुमच्या संसारात नुकसान तुमचं किती मोठं होणार याची तुम्हाला जाणीव आहे का. शेवटी एक पाऊल मागे घेण्याने किंवा समोरच्याच्या पायावर झुकण्याने तुमच्या संसारात अधिक बळकटी नात्यांमध्ये येणार आहे, याची कल्पना तुम्हाला तुमच्या आईने दिलेली आहे का. दिलेली असेल तर तुम्ही त्याप्रमाणे वागायला तयार आहात का. ह्या सगळ्या गोष्टींची सायकोलॉजी तुम्हाला तयार करावी लागेल. पुढचं, मुलगी जर समजा 50,000 रुपये पगार कमवत असेल तर मुलाचा पगार हा त्याच्यापेक्षा जास्तच असावा, ही अपेक्षा करणं चुकीचं आहे की बरोबर आहे याचाही विचार करा. कधी कधी तुमचा पगार जास्त असेल मुलींचा आणि तुमच्यापेक्षा आलेल्या स्थळाचा पगार कमी असेल, पण मुलगा चांगला असेल तर पगारामुळे तुम्ही चांगलं स्थळ नाकारणार आहात का. ह्या सगळ्या गोष्टींचा परिपूर्ण विचार तुम्ही केला पाहिजे.
मुलगा चांगला असेल, त्याचे सगळ्या गोष्टी चांगल्या येत असतील, तुमचे स्वभाव जुळत असतील, कुठलंही एकमेकांमध्ये कुठलंही आजारपण नसेल, असलं तरी ते ऍक्सेप्टेबल असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर असतील तर मात्र तुम्हाला या पॉइंटची काहीही किंमत नसावी, ही माझी प्रांजळ इच्छा आहे. पुढचा मुद्दा येतोय की लग्न तुम्ही मनापासून करता आहात ना, आईवडिलांच्या इच्छेनेच करता आहात ना, की मन मारून करत आहात, कुणाला तुम्ही आवडताय किंवा तुम्हाला कुणी आवडतंय का, ह्या गोष्टी सुद्धा तितक्यात महत्वाच्या आहेत. जर तुम्हाला कुणी आवडत असेल किंवा कुणाला तुम्ही आवडत असाल आणि जर तुम्हाला त्याच्याशी लग्न करायची इच्छा असेल, पालकांना विश्वासात घेऊन तो मुद्दा तुम्ही मांडलाच पाहिजे. लग्न होईल नाही होईल हा खूप पुढचा विषय आहे. लग्न त्याच मुलाशी होणार असेल तर ठीक आहे, नसेल होणार तर तुम्ही ऍटलिस्ट तुमची पूर्ण मानसिकता आता समोर आलेल्या संसारात मन रमवण्यासाठी पूर्णपणे बळकटपणे तयार केलेली पाहिजे. पुढचं, मुलगा सासू सासरे यांच्यापासून वेगळाच राहायला हवा, ही तुमची मानसिकता का असते? जनरली आतापर्यंत बऱ्याच मुलींची मानसिकता पाहण्यात हा अर्थ निघतो की लग्न झाल्यानंतर शक्यतो ती आणि तिचा नवरा म्हणजे राजा राणीचा संसार, त्याच्यामध्ये राजाचे आई वडील हे त्यांना मुळीच नको. का नको? त्यांनीही त्याला जन्माला घातलंय, त्यांनाही अपेक्षा आहे की सून आल्यानंतर त्यांच्या घरात काय बदल होईल, त्यांना काय आनंद होईल, त्यांना काय आराम असेल. सासूलाही वाटतं की सून आल्यानंतर माझी कामं वाटली जातील, मुलालाही वाटतं की माझं घर हे परिपूर्ण बनेल. अशा वेळेस जर तुमची मानसिकता असेल की लग्नानंतर माझा नवरा आणि आम्ही वेगळे राहू, सासू सासरे आमच्यात यायला नको, आणि समजा आम्ही वेगळे राहत असू तर त्यांनी आमच्याकडे सुद्धा यायला नको, बिचारे आलेच कधी महिना 2 महिन्यासाठी तुमच्याकडे राहायला यायला, तर तेही तुम्हाला नको असणार. अशी मानसिकता घेऊन तुम्ही लग्न करत नाही ना. जर तसं असेल तर ती मानसिकता चुकीची आहे. शेवटचे मुद्दे आहेत. राजविंडा सुद्धा हा परिपूर्ण नसतो. म्हणजे तुमच्या नजरेने एखादा सुंदर मुलगा असेल, परिपूर्ण दिसत असेल, शरीर सौष्ठव चांगलं असेल, शिक्षण पगार नोकरी सगळं चांगलं असेल, तरी सुद्धा तो परिपूर्ण नसतो. या जगात कुणीही परिपूर्ण नाही. कुठला ना कुठला एक निगेटिव्ह पॉइंट असतो जो पुढे जाऊन तुम्हाला ऍक्सेप्ट करावा लागतो. म्हणून आजच जर एखादा निगेटिव्ह पॉइंट माहीत पडत असेल तर तो पॉइंट बाजूला सारून पॉझिटिव्ह पॉइंट कडे लक्ष देऊन चांगलं स्थळ हातचं सुटत नाही ना याची काळजी करा. आणि शेवटचं, वयानुसार तुम्ही कुटुंब की शिक्षण आणि पगार हे ठरवणं फार महत्वाचं आहे. बघा काय होतं, जोपर्यंत मुलीचं वय कमी असतं म्हणजे 21-22 असतं तोपर्यंत तुम्हाला खूप चांगले स्थळ येतात, तोपर्यंत चांगल्या नोकरीचा चांगल्या पगाराचा सुंदर मुलगा मिळत असतो. वय जसं 23-25 मध्ये जातं त्यानुसार मग तशी स्थळ येतात, पण त्यावेळेस मुलाचं वय 27-28 असतं. पगारात काहीतरी ऍडजस्टमेंट असते किंवा दिसण्यात काहीतरी ऍडजस्टमेंट असते, हुद्द्यात ऍडजस्टमेंट असते. जेव्हा मुलीचं वय 25+ जातं, इथं मात्र आता खरी मोठी खेळी तयार होत असते. काय खेळी तयार होते की त्या वयानंतर तुम्ही अशा बॉर्डर लाईनला आलेले असतात. डिग्री संपल्यानंतरचं 1 वर्ष हा फार क्रुशियल पॉइंट आहे तुमच्यासाठी. त्या वयानंतर तुम्ही अशा पॉइंटला आलेले असतात की या वर्षी लग्न केलं तर शरीर सौष्ठव, तब्येत, सुडोलपणा, शरीराचं तेज, डोळ्यांचं तेज, चेहऱ्याचं तेज बरोबर आहे. 1 वर्ष ओलांडलं की ते तेज कमी कमी होणार असतं. आणि जसं जसं तेज कमी होतं, जसं जसं वय 26, 27, 28 कडे जातं, तशा तशा स्थळांमध्ये सुद्धा ऍडजस्टमेंट व्हायला लागतात. मग मुलगा जाड आहे, मग मुलाचा पगार कमी आहे, मग मुलगा दिसायला असा आहे, ह्या हुद्द्यावर आहे. शेवटी तर मग नको त्या ठिकाणी लग्न करून एकदाच मोकळं व्हा, अशी परिस्थितीवर तुम्ही येतात. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, मुलीच्या लग्नात येणारे अडथळे ही फार मोठी गोष्ट नाहीये. मुली कमी आहेत, मुलं जास्त आहेत, पण त्यातल्या त्यात चांगलं स्थळ हवं असेल तर मुलींनीही स्वतःला तयार करावं लागेल. त्याच्यात एवढे पॉइंट्स आहेत. याच्यात एक पॉइंट उरला तो म्हणजे महत्वाचा की पालकांची मानसिकता हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. आतापर्यंत लग्न जोडताना आलेल्या अडचणींमध्ये सगळ्यात मोठा रोल हा पालकांच्या मानसिकतेचाच राहिलेला आहे. तो मुद्दा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेत आहोत. आतापर्यंत जेवढे पॉइंट सांगितलं, माझ्या बहिणींना एवढीच विनंती आहे की बायांनो, तुम्ही या गोष्टीनुसार स्वतःची व्याख्या क्लिअर करा, स्वतःची मानसिकता क्लिअर करा, स्वतःमध्ये काही बदल करा. तुम्हाला योग्य स्थळ योग्य वयात योग्य वेळी मिळाल्याशिवाय राहणार नाही. अपेक्षा करतो माझे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला खूप आवडत आहे आणि म्हणून तुम्ही ते जास्तीत जास्त लोकांना शेअर करणार. रामकृष्ण हरी.